नमस्कार मित्र हो. तर हा जो व्हिडिओ डेडिकेटेड व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे ऑर्गॅनिक भाजीपाला जो मी केलेला आहे त्याच्या अपडेटबद्दल. म्हणजे त्याच्यामध्ये वाढ काय आहे, त्याची हार्वेस्टिंग केलेली का नाही, त्याच्याबद्दल मी पूर्ण व्हिडिओ सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. तर सगळ्यात पहिला मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं लसूण आहे. तर हा बघा लसूण. तर लसूण खुरपून घेतलेला आहे. त्याला राख टाकलेली तुम्ही बघू शकता व्हाईट व्हाईट कलरची. तो लसूण खुरपून घेतलेला आहे आणि त्याला राख टाकलेली. आता ही व्हाईट जी कलरची पांढऱ्या जी कलरची दिसतीये ही राख आहे. आणि त्याच्याच बाजूला काही कोथिंबीरही लावलेली आहे आम्ही. ही बघा ही कोथिंबीर दिसती. वरमे म्हणता आमच्याकडे याला. असं आहे. आता लसणाच्या शेवटी ना आम्ही मागच्या वेळेस हे लावलं होतं. मेथी लावली होती. तर ती मेथी काही निब्बर झाली होती तर ती ठेवलेली आता. तर तिला भरपूर शेंगा आलेल्या आहे बघा शेंगा. आता ही वाळल्यानंतर याचा आपल्याला बी म्हणून वापरता येईल. शेंगा धरल्यानंतर आता आमच्याकडे प्रॉपर मेथीचं बी असेल. आता लसणाच्या वरम्यावर आम्ही हे बटाटे लावलेले मी दाखवले होते ऑर्गॅनिक भाजीपाल्याच्या व्हिडिओमध्ये. तर आता या बटाट्यांना बटाटे आले की नाही ते चेक करू. आता हे बघा इथं एक बटाटा दिसतोय. झूम करून दाखवतो मी. हा एक, ठीक आहे, आणि हा एक दिसतोय, इथं एक दिसतोय. हे बघा हे असे बटाटे आलेले. इकडून पण आहे बटाटे त्याला. तर याची ही ग्रोथ चांगली चालू आहे सध्या बटाट्याची. मी झाकून टाकतोय जेणेकरून हे हिरवे पडणार नाही. तर तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की लसणाच्या बाजूला आम्ही एक कोथिंबीरचा वाफा केलेला आहे. तर कोथिंबीर पूर्ण संपलेली आता. त्याच्यामुळे याच्यात कोथिंबीर नाही आहे. कोथिंबीर थोडीफारच शिल्लक राहिलेली. पण आता घराजवळ जे आहे तिथं मी कोथिंबीर परत टाकलेली. तीर्थ नाही टाकलेली, मी नाही टाकलेली. मी तर तुम्हाला दाखवत होता. तर शेतामध्ये हे जे कांदे दिसत आहे हे खुरपून झालेले. हे बघा हे असा गवत वरपावर टाकलेलं आहे आणि याला 1-2 दिवसानंतर पाणी देण्यात येईल. म्हणजे हे गवत जे आहे ते वाळून जाईल किंवा याच्यामध्ये एखादं शिल्लक जर असेल तर तोही वाळून जाईल. सो आता हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते. ती जी साईड आहे ती आहे नॉर्मल टमाटे. हे जे आहे हे चेरी टमॅटोचे झाड आहे. आता नवीन एक सरी लावलेली आहे. हे बघा हे पण चेरी टमॅटो आहे आणि याच्यामध्ये ध्रुवणी मुळेचे झाडं लावलेले. मुळे लावलेले आता हे जे बारीक बारीक दिसतात ते मुळे. पण ध्रुवणी मुळे लावले होते ते आता भरपूर मोठे झालेले आहे बघा. कारण आता मी आलेलो आहे घराजवळ. आता घराजवळ मी सगळ्यात जी पहिली भाजी केली होती ती होती आंबाड्याची भाजी. तर आंबाड्याच्या भाजीचे काय केलेले मी शेंडे तोडून घेतले होते. कारण ती फुटत नव्हती, वाढतच नव्हती. हे बघा सगळ्यांचे शेंडे कट करून घेतले होते आणि आता तिला चांगली फुटती ती. प्लस ती कोंबड्याही तिला त्रास देत होत्या. मग आता ही फुटती. आता बघू काय होतं पुढे जाऊन. ही करडीची भाजी. मी मागच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की हिच्यावर मवार नावाचा रोग आला होता. हा बघा इथं दाखवतो मी. हे बघा हा जो काळा काळा दिसतोय हा मवा आहे. तर हा रोग आला होता त्याच्यामुळे ही कापून टाकली मी. आता ही परत फुटतीये. तर मग आपल्याला ही परत खाता येईल. आता ही शेपूची भाजी आहे. ही पण कापलेली आहे. हिची पण हार्वेस्टिंग झालेली आहे आणि हिची कट करायची. आता ही पिवळी पडलेलीला कापूनच टाकावं लागेल. त्याच्यानंतर आहे पालक. पालकाची पण भरपूर वेळेस भाजी केली आहे मी. भरपूर आहे अजून. ही आहे मेथी. मेथी पण थोडीच बाकी आहे आता. ही जी दिसते इतकीच बाकी आहे. आणि आता ही कापून घेतलेली त्याच्यामुळे ही परत येते. हे बघा या साईडला सुरुवातीला कापलेली त्याच्यामुळे इथं परत येते. आता सेम ही पण येईल परत. आता हा आहे मुळा. अजून भरपूर बाकी आहे. भरपूर मोठमोठे होतील हे मुळे अजून. आणखी आता हे बघा हा एक मुळा आहे. मुळ्याची साईज भरपूर छोटी मोठी आहे. म्हणजे काही काही छोटे. आता याचे पानं भरपूर मोठे पण हा मुळा छोटा आहे. तर हे डिपेंड आहे आता. म्हणजे भरपूर आहे. गाजराची ही डेव्हलपमेंट चांगली. आता ही बघा हे गाजर आणि हा बीट आहे या साईडला लावलेले. हे बघा इथं बीट एवढं झालेलं आहे. लिंबाच्या आकाराचे झालेले बीट सध्या. मिरचीला फुलं आलेली आता. हे बघा त्याच्यामुळं 15-20 दिवसामध्ये मिरची खाण्यासाठी भेटेल आपल्याला असं वाटतंय. पहिली हार्वेस्टिंग भेटेल मिरचीपासून.
आता मी मागे जसं सांगितलं होतं तिकडची म्हणजे विहिरीजवळची कोथिंबीर संपली होती. आता इथं नवीन लॉट टाकलेला आहे. हा तीर्थाने टाकलेला आहे पूर्ण. आता ही कोथिंबीर आहे. तीर्थच्या मम्मीने म्हणजे माझ्या वहिनीने टाकलेला आहे हा प्लॉट. मला पहिलं वाटलं तीर्थाने टाकलेला आहे. आणि हे तीर्थचे कांदे त्याच्यामध्ये पाळ्या आणतो तो कुदळीना. आणि हे पपया इतकी झालेली साधारणतः आणि त्या साईडची इतकी अजून येईल. याला वरती फुलं पण भरपूर आहे, अजून येईल. आणि हे आहे टमाट्याचे झाड. याला भरपूर टमाटे थोडं अजूनही येतात. हा आहे कारल्याचा वेल. याला भरपूर कारले लागलेले आहे. खालीपर्यंत कारले आहे, बघू शकता तुम्ही. आता हा आहे बघा एक वेगळाच कारलं होतं, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. एकदम बोरासारखं दिसतंय दिसताना. टेक्स्चरही वेगळं आहे त्याचं. हे बघा वेगळं आहे एकदम कारलं. एक कारलं तर थेट जमिनीवर होतं. हे बघा ते. हे आहे आळूचे पानं. हा आहे गिलक्याचा वेल जो आंब्याच्या झाडावर भरपूर उंचपर्यंत गेलेला आहे. तर हा होता ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा अपडेट. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.